नमस्कार, मी प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. आज मी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दल बोलणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, पानिपतचं तिसरं युद्ध हे मराठे आणि अफगाण यांच्यामध्ये 14 जानेवारी 1761 रोजी झालं होतं. अफगाण सैन्याचं नेतृत्व करत होता अहमद शाह अब्दाली आणि मराठी सैन्याचं नेतृत्व करत होते सदाशिवराव भाऊ. पानिपतचं युद्ध हे अत्यंत आगळंवेगळं युद्ध होतं. जसं महाभारत तसं पानिपत. जसे महाभारताच्या युद्धाचे अनेक पैलू होते, तसेच पानिपतच्या युद्धाचे सुद्धा अनेक पैलू होते. जसं महाभारताच्या युद्धाची पाळंमुळं अनेक वर्ष आधीपासून रोवली गेली होती, तशीच पानिपतच्या युद्धाची सुद्धा होती. पानिपतचं युद्ध हे एक अत्यंत विध्वंसक युद्ध मानलं गेलेलं 18व्या शतकामधलं, आणि तसंच महाभारताचं सुद्धा होतं. जसं महाभारतामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं, तसंच पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा झालं. आणि त्यामुळं पानिपतच्या युद्धाविषयी चर्चा होणं महत्त्वाचं आहे. अनेकही इतर कारण आहेत ज्यामुळे मी हा विषय निवडलेला आहे. आज 260 वर्ष झाले पानिपतचं युद्ध होऊन, परंतु आजही अनेक यूट्यूब व्हिडिओ, वेबसाईट्स, ब्लॉग्स याच्यामधून हीच चर्चा होताना दिसते की मराठे कधी हारले, कशामुळे हारले, कसे हारले वगैरे हीच चर्चा होताना आपल्याला दिसते. परंतु त्या युद्धामध्ये जी वीरश्री होऊन गेली त्याच्याविषयी चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. आपण सर्वांनी अक्षय कुमारचा केसरी हा चित्रपट पाहिला असेल. त्यामध्ये 21 लोक 10,000 सैन्याच्या विरुद्ध उभे राहतात. तिथं आपण वीरश्रीची चर्चा करतो, परंतु पानिपतचं युद्ध म्हटलं की ती वीरश्री कुठेतरी हरवून जाते किंवा त्या वीरश्रीविषयी चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. हे खूप खरं तर दुर्दैवी आहे. तसंच आपण नेपोलियन बोनापार्ट विषयी चर्चा करतो, भारी होता वगैरे, परंतु नेपोलियन बोनापार्ट सुद्धा अनेक युद्ध त्याच्या आयुष्यामध्ये हारलेला आहे. परंतु नेपोलियन बोनापार्टला आपण आजही भारीच मानतो. कितीही काहीही झालं तरी पानिपतचा विषय आजही महाराष्ट्राला बेचैन करून सोडतो. अनेक लोक आजही त्याला कलंक मानतात. अनेक लोक आजही या युद्धाला नामुष्की मानतात. आणि त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ तयार करत आहे, ज्याचं नाव आहे पानिपतच्या युद्धातील मराठ्यांची अभिमानास्पद वैशिष्ट्ये. तर ही कोणती वैशिष्ट्ये होती? पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बिकट परिस्थिती. मराठ्यांकडे कमी फौज होती तुलनेनं. अब्दालीकडे साधारण 74,000ची फौज होती आणि मराठ्यांकडे 64,000ची फौज होती. अगोदरच बघा, तुलनेनं सैन्यबळ कमी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रसद संपली होती. मराठ्यांकडे खायला अन्न विशेष 14 जानेवारीच्या आसपासचा जर काळ आपण बघितला तर मराठ्यांकडे विशेष अन्नसाठा उपलब्ध नव्हता. आज आपण एक दिवस खरा उपास केला तर बघा कसा अशक्तपणा येतो आपल्याला. आणि त्या अशक्तपणामध्ये कोणी जरी आपल्याला असं सांगितलं की जा एक डोंगर चढून जा, तर बघा आपली परिस्थिती काय होईल. अशा परिस्थितीत मराठे लढलेले आहे की नाही, अभिमानास्पद गोष्ट. मराठ्यांकडे जेवढे पैसे होते ते सुद्धा संपले होते. अब्दालीनं बाहेरून येणारे अन्नसाठा, रसद आणि पैसे सुद्धा अब्दालीनं मध्येच थांबवून टाकले होते. आज आपला पगार 8-15 दिवस पुढे मागं होऊ द्या, बघा कसा आपला जीव खालीवर होतो. अशा परिस्थितीत मराठे लढलेले आहेत, आहे की नाही, अभिमानास्पद गोष्ट. जसं अन्नसाठा आणि पैसे बाहेरून आत येऊ शकत नव्हते, तसे आतली पत्र सुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हते. पानिपतच्या सगळे रस्ते अब्दालीनं बंद करून टाकले होते. आज आपलं फेसबुक, व्हॉट्सॲप 7-8 दिवस बंद होऊ द्या, बघा आपल्याला कसं वाटतं. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये मराठे तिथे लढलेले. अत्यंत थंडी होती उत्तर भारतामध्ये. आज उत्तर भारतामधलं हिवाळ्यामधलं तापमान काढून बघा, बऱ्याच वेळेस
मायनसमध्ये जातं आणि अशा परिस्थितीमध्ये मराठे तिथं लढलेले पानिपतच्या युद्धामध्ये. आहे की नाही अभिमानास्पद गोष्ट. दुसरी अभिमानास्पद वैशिष्ट्य म्हणजे विक्रमी प्रवास. एका आक्रमकाला थांबवण्यासाठी एखादं सैन्य 1,500 किलोमीटर पायी प्रवास करून जातंय असं समकालीन कुठल्याही याच्यामध्ये दिसून येत नाही. असं जगात कुठं घडलेलं नाहीये कदाचित. इतका विक्रमी प्रवास ह्या सैन्यानं केलेला आहे. आज विमानं वगैरे आहेत, परंतु तेव्हा विमानं वगैरे नव्हती. त्यामुळे 1 ते 1,500 पायी प्रवास करून एखादं सैन्य एका आक्रमकाला थांबवायला गेलेलं आहे हे कदाचित जगात कुठंही घडलेलं नाही. पुढचं अभिमानास्पद वैशिष्ट्य म्हणजे मराठी अस्मिता. परिस्थिती काही घडलेली असू द्या, पानिपतामध्ये केवळ महाराष्ट्र लढलाय हे सत्य आहे. सूरजमल जाट आपल्याबरोबर होते, परंतु काही कारणांमुळे दिल्लीमधून ते निघून गेले आणि शेवटी फक्त मराठेच लढलेले आहेत. परंतु अब्दालीच्या बाजूने अशी परिस्थिती नव्हती. अब्दालीच्या बाजूनं भारतीय लोक असून सुद्धा अब्दालीच्या बाजूने काही लढलेले आहेत. नजीब खान, शुजाउद्दौलाचं सैन्य अब्दालीच्या बाजूने उतरलेले भारतीय असून सुद्धा. दुसरं अभिमानास्पद त्याच्यातलाच मुद्दा जर बघायचा झाला आपल्याला तर बघा, सदाशिवराव भाऊ अब्दाली सोबत वाटाघाटी करत होते. एक मराठी माणूस जातोय उत्तर भारतामध्ये आणि अब्दाली सोबत वाटाघाटी करतोय. अब्दाली म्हणजे अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता आहे बरं का. आणि म्हणजे तेव्हा नव्हता, परंतु भावी राष्ट्रपिता आहे. बघा, एक मराठी माणूस जातोय अफगाणिस्तानच्या भावी राष्ट्रपित्याबरोबर वाटाघाटी करतोय आणि ते सुद्धा देशाच्या वतीनं वाटाघाटी करतोय. आहे की नाही अभिमानास्पद वैशिष्ट्य. पुढचं अभिमानास्पद वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय भूमिका. मराठे या युद्धामध्ये जे लढले ते राष्ट्रीय भूमिकेमधून लढलेले आहेत. सदाशिवराव भाऊंची जर पत्र तुम्ही बघितले त्या काळची, त्या म्हणजे उत्तर भारतीय राजांना पाठवलेली जर पत्र बघितलं तर त्याच्यावरून राष्ट्रीयता दिसून येते. आपल्यातले जे काही अंतर्गत गोष्टी ते आपण कलह असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण नंतर मिटवू, आधी हा अब्दालीचा बंदोबस्त करू, ह्या आशयाची पत्र सदाशिवराव भाऊंनी लिहिलेली आहेत. राष्ट्रीय भूमिकेतून लिहिलेली ही पत्र आहेत. काही हजार बुणगे जे होते, जे मराठ्यांबरोबर गेले, ते सुद्धा स्वयंप्रेरणेनं पानिपतच्या युद्धामध्ये देशासाठी उभे राहिलेले आहेत. युद्धामध्ये 18-20 वर्षांचे विश्वासराव जनकोजी शिंदे हे युद्धासाठी उभे आहेत. बघा, आज 18-20 वर्षाचे तरुण काय करतायत आणि तेव्हा बघा देशासाठी कंबर कसून हे विश्वासराव आणि जनकोजी शिंदे उभे आहेत. 18-20 वर्षांचे तरुण हे उभे आहेत. पुढचं अभिमानास्पद वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अब्दालीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे या युद्धामध्ये. 30,000 लोक अब्दालीचे सुद्धा मारले गेलेले आहेत. युद्धानंतर अब्दाली सुद्धा बराच खिळखिळा झालेला आहे. ह्या युद्धामध्ये जी अपेक्षित होती तशी लूट अब्दालीला मिळालेली नाही. विशेष लूट ह्या अब्दालीला मिळालेली नाही आहे. युद्धानंतर अब्दाली दिल्लीमध्ये गेला, परंतु दिल्ली अगोदरच मराठ्यांनी लुटलेली होती. त्यामुळं विशेष लूट त्याला ह्या स्वारीमध्ये मिळालेली नाहीये. पानिपतच्या युद्धानंतर सुद्धा त्याला विशेष लूट मिळालेली नाही. अनेक सैन्य एकत्रित करून सुद्धा अब्दाली मराठेशाही संपवू शकलेला नाहीये. त्यानंतर नजीब खान जो होता या युद्धामध्ये जबर जखमी झाला होता. नजीब खान म्हणजे त्याला खेळ्या असं म्हणलेलं आहे मराठी कागदपत्रांमध्ये त्या काळच्या. तर हा नजीब खान सुद्धा जबर जखमी झालेला आहे. आताई खान ज्यांनी गोविंदपंत बुंदेल्यांना रसद घेऊन येताना मारलं, तो आताई खान सुद्धा या युद्धामध्ये मारला गेलेला आहे. वापस जात असताना अब्दालीवर शिखांनी हल्ला केलेला आहे. त्यामुळं अब्दालीचं ह्या एकंदर स्वारीमध्ये भरपूर नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढचं अभिमानास्पद वैशिष्ट्य म्हणजे शत्रूची हताश मनस्थिती. जसं तुम्हाला माहिती आहे, पानिपतच्या युद्धामध्ये अर्ध्यापर्यंत म्हणजे सकाळी जे 9च्या सुमारास युद्ध चालू होतं, सुमारे 1-2 वाजेपर्यंत मराठ्यांची सरशी होती. आणि हे युद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये
शाहवली खान म्हणून अब्दालीचा वजीर होता. त्यांनी हे सगळं पाहिलं सैन्य, आणि तो रडवेल्या आवाजा म्हणजे हे सगळं युद्धाचा प्रसंग पाहून अफगाण उलट दिशेने पळून चालले होते. तर पळून जात असताना शाहवली खान नावाचा त्यांचा वजीर होता. तो वजीर म्हणाला की अरे पळून पळून जाल तरी कुठे, अफगाणिस्तान अजून खूप दूर आहे. बघा, शत्रू सुद्धा भेदरलेला होता ह्या युद्धाच्या सुरुवातीच्या प्रसंगामध्ये का होईना. नंतर दुर्दैवी काही घडले आणि नंतर मग पारडं युद्धाचं फिरलं आणि नंतर अब्दाली जिंकलेला आहे. परंतु शत्रूची हताश मनस्थिती काय होती हे याच्यावरून कळतं. अब्दालीनं ह्या सरशीच्या वेळेस आपला स्वतःचा जनानखाना सुद्धा हलवला होता याचा अर्थ काहीतरी त्याच्या मनामध्ये चाललेलं असेल, आपण युद्ध हारतोय की काय, असं हताश मनस्थितीमधून त्यांनी स्वतःचा जनानखाना सुद्धा हलवलेला आहे. बघा, युद्धाच्या आधी 2-3 महिने हे सैन्य समोरासमोर येऊन बसलेलं आहे, परंतु 2-3 महिने अब्दाली सुद्धा आपल्यावर हल्ला करून हे सगळं भेदून वापस जाऊ शकत होता अफगाणिस्तानला. पण अब्दालीला सुद्धा स्वतः होऊन हल्ला केलेला नाहीये या 2-3 महिन्याच्या प्रसंगामध्ये. म्हणजे केला असला तरी चकमकी घडलेल्या आहेत काही, परंतु मोठा हल्ला, युद्ध परिस्थिती वगैरे निर्माण झालेली नव्हती. 2-3 महिने सैन्य जेव्हा एकमेकांच्या समोर आहे तेव्हा तहाचा प्रस्ताव पहिल्यांदा अब्दालीकडून आलेला आहे. बघा, पहिल्यांदा तह करायचा असं तो म्हणतोय. त्याच्या मनस्थितीचा अंदाज, त्याच्या हताश मनस्थितीचा अंदाज आपल्याला याच्यावरून येऊ शकतो. युद्धानंतर म्हणजे दुपारी 2च्या आसपास विश्वासरावांना गोळी लागली आणि विश्वासरावांचा युद्धानंतर जेव्हा मृतदेह आणला गेला तेव्हा अफगाण आणि स्वतः अब्दाली सुद्धा हळहळलाय. विश्वासरावांचा मृतदेह, काही अफगाणी सैन्याचं असं मत होतं की विश्वासरावांचा हा मृतदेह जो आहे तो आपण पेंढा भरून अफगाणिस्तानला घेऊन जाऊ. स्त्रियांमध्ये देखणी मस्तानी आणि पुरुषात देखणा विश्वासराव असं म्हटलं गेलेलं त्या काळी. म्हणजे इतके सुंदर होते विश्वासराव दिसायला. हा मृतदेह पाहून अफगाण आणि स्वतः अब्दाली सुद्धा हळहळलेला आहे की नाही. एक छान गोष्ट ह्या युद्धप्रसंगामध्ये शत्रूची मनस्थिती सांगणारी ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं एक अभिमानास्पद वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे अब्दालीची पत्र. अब्दालीनं माधवसिंगानं लिहिलेलं एक पत्र आहे, ते तुम्हाला मी वाचूनच दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्या युद्धामध्ये अब्दाली त्यांनी जे पत्र लिहिले माधवसिंगांना, राजपुतान्यामध्ये असलेले माधवसिंग आहेत हे, त्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे विजयाचं श्रेय, म्हणजे त्याला खेद वाटलेला आहे आणि त्यांनी ते विजयाचं श्रेय जे आहे ते नशिबाला दिलेले आहे. आणि मराठे खूप शौर्यानं लढले अशाचं पत्र एकदा मी वाचून दाखवतो. वजीर तोफखान्यापाशी पोचताच युद्धाच्या ज्वाला भडकल्या. रणभेरी आणि रणशिंगे यांच्या आवाजाने शत्रूच्या वीरांच्या अंगामध्ये स्फुरण चढले. सिंहासारखे शूर वीर शिपाई आणि शक्तिशाली वीर विजेप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी गाजवलेले शौर्य यापूर्वी कधीच दृष्टीस पडले नव्हते. रुस्तम आणि इस्फंदियार सारख्या वीरांनी हे दृश्य पाहिले असते तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटे चावली असती. रुस्तम आणि इस्फंदियार हे खूप एक गाजलेलं युद्ध आहे. तुम्ही इतिहासाची पुस्तकं जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. आणि हे दोघंही वीर होते, तर अशा वीरांप्रमाणे हे लढले असं बघा. इस्फंदियार सारख्या वीरांनी हे दृश्य पाहिले असते तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटे चावली असती. मराठ्यांनी इतके शौर्य दाखवले आणि लढाईची इतकी शर्थ केली की इतरांकडून असे होणे अशक्यच. उभय पक्षातील वीरांचे हात रक्तबंबाळ झाले होते. पुढे तर उभय पक्षातील योद्धे बाहुयुद्ध करू लागले. शत्रूने म्हणजे मराठ्यांनी लढण्यात कसलीच कसूर सोडली नाही. परंतु परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्याने एकाएकी विजयाचे वारे माझ्या दिशेने वाहू लागले. परमेश्वराच्या कृपेने दक्षिणीयांचा म्हणजे मराठ्यांचा पराभव झाला. स्वतः अब्दाली म्हणतोय की मराठे खूप शौर्यानं लढले. स्वतः शत्रूंचा सेनापती म्हणतोय. आहे की नाही आपल्यासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट. आणखीन एक पत्र आपल्याला सापडतं जे अब्दालीनं
नानासाहेब पेशव्यांना लिहिलेलं आहे. ते पण पत्र मी वाचून दाखवतो. तुमचे आमचे वैर असण्याचे कारण नाही. तुमचे पुत्र विश्वासराव व बंधू भाऊसाहेब युद्धात मारले गेले, त्यास आमचा नाईलाज होता. भाऊसाहेब युद्धात उभे राहिले तेव्हा आम्हासही बचावासाठी लढणे प्राप्त झाले. तथापि ते मारले गेले याबद्दल आम्हास फार फार खेद होतो. स्वतः अब्दालीला सुद्धा खेद झालेला आहे. हे अब्दालीनं नानासाहेब पेशव्यांना पानिपतच्या युद्धानंतर लिहिलेलं पत्र आहे. ह्या 2 पत्रावरून आपल्याला लक्षात येतं की अब्दालीला नेमकं युद्धानंतर त्याची मनस्थिती काय होती. ह्याच्यानंतर मराठ्यांची सुद्धा जर कागदपत्र, मराठ्यांची सुद्धा जर पत्र पाहिली तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की तेव्हाची परिस्थिती काय होती. नारोशंकरांनी एक लिहिलेलं पत्र आहे, म्हणजे पानिपतच्या युद्धाच्या 2 महिन्याच्या आतच लिहिलेलं हे पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये नारोशंकर म्हणतात, ईश्वराच्या कृपेने मराठ्यांकडे हिंदुस्थानचे आधिपत्य अजून तसेच सुरू आहे. अशा आशयाचं पत्र नारोशंकरांनी लिहिलेलं आहे पानिपत युद्धाच्या 2 महिन्याच्या आतच. नानासाहेब पेशव्यांचं 18 जानेवारी 1761चं एक पत्र आहे. त्याच्यामध्ये ते लिहित आहेत की अब्दालीला तसंच थोपवून धरा, मी इकडून सैन्य घेऊन येतो, या आशाचं पत्र आहे नानासाहेब पेशव्यांचं. म्हणजे त्या काळी पत्र एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी जवळपास 20-30 दिवस लागायचे. आणि अब्दालीनं तर जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की सगळं पत्र बाहेर येऊ शकत नव्हती. परंतु तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी लिहिलं, म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या मनाची स्थिती काय होती तेव्हा हे आपल्याला लक्षात येतं. इकडून सैन्य घेऊन जाण्याच्या मनस्थितीमध्ये नानासाहेब होते हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. याच्यानंतर इंग्रजांचे सुद्धा काही कागदपत्र सापडतात बरं का. इंग्रजांच्या कागदपत्रामध्ये सुद्धा काही उल्लेख असायत. त्याच्यामध्ये इव्हान्स बॉल नावाचा एक अभ्यासक आहे आणि इव्हान्स बॉलनी लिहिलेले पानिपतचा पराभव सुद्धा मराठ्यांसाठी कीर्तिदायक आणि अभिमानास्पदच होता, असं इव्हान्स बॉल लिहितोय. इंग्रज लिहित आहेत. त्याच्यानंतर आणखीन ग्रँड डफ नावाचा एक इंग्रज आहे ज्यांनी मराठ्यांवरती बरेच लेखन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे माधवराव पेशवे गेल्यानंतर की पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा जास्त हानी माधवराव पेशवे गेल्यानंतर मराठ्यांना झालेली, असं ग्रँड डफ स्वतः लिहितोय बरं. त्यानंतर पुढचं अभिमानास्पद वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे गौरवास्पद परिणती. हे युद्ध झालं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु ह्या युद्धाची परिणती काय झाली तर ह्या परिणतीमध्ये मराठेच दिल्लीचे संरक्षक राहतील. म्हणजे अब्दाली जेव्हा जिंकून पुन्हा दिल्लीला गेला तेव्हा अब्दालीनं हे घोषित केले की मराठे हेच दिल्लीचे संरक्षक राहतील. बघा आहे की नाही अभिमानास्पद. म्हणजे पानिपतचं युद्ध झालंय, मराठे हारलेत, परंतु जेत्यांना सुद्धा जिंकणारा हा पराभव होता. ह्या युद्धामध्ये अब्दाली जिंकून हारलेला आहे आणि मराठे हारून सुद्धा जिंकलेले आहेत. मराठे हेच दिल्लीचे संरक्षक राहतील असं अब्दालीने सांगितलेले. अली गौहर हाच बादशाह म्हणून बसेल असं अली गौहर जेव्हा हे घोषणा झाली तेव्हा अली गौहर दिल्लीमध्ये सुद्धा नव्हता. त्या काळी तिथं नव्हता जेव्हा ही घोषणा झाली. अली गौहर जो आहे मराठ्यांनी त्यालाच बादशाह म्हणून नेमलेलं होतं पानिपतला जायच्या आधी. किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये दिसून येतं की मराठ्यांच्या मताप्रमाणे सुद्धा अली गौहरच बादशाह झाला पाहिजे असं होतं. आणि अब्दालीनं युद्धानंतर तेच कायम केलेले पुन्हा. आहे की नाही ही अभिमानास्पद गोष्ट. भारतावर दिल्लीवर इतकं मोठं आक्रमण पुन्हा कधीच झालेलं नाही, कधीच झालेलं नाही. आहे की नाही ही एक फार मोठी अभिमानास्पद. म्हणजे परंतु दिल्लीपर्यंत येईल असं इतकं मोठं आक्रमण, पुन्हा इतकं मोठं युद्ध भारताला लढावं लागलेलं नाहीये. आहे की नाही ही एक अभिमानास्पद गोष्ट. त्याच्यानंतर बघा ह्या पानिपतच्या युद्धाच्या नंतर एक फार मोठं सैन्य आपल्या पानिपतच्या युद्धामध्ये मारलं गेलेलं आहे, परंतु अजून 2 सैन्य मराठ्यांकडे शिल्लक होते, एक पुण्यामध्ये आणि एक दक्षिण भारतामध्ये. म्हणजे एवढं युद्ध झालं तरी अब्दाली मराठेशाही संपवू शकलेला नव्हता. नानासाहेब पेशवे हे खूप हिशोबी होते. 23 जून 1761 रोजी
त्यांचा मृत्यू झाला, परंतु पानिपतच्या युद्धानंतर त्यांच्यावर काही कोटींचं कर्ज होतं ते त्यांनी फेडलेले आणि शेवटी फक्त 16 लाख रुपयांचं कर्ज राहिलं होतं त्यांच्यावर. म्हणजे फेडत फेडत 16 लाख रुपयांपर्यंतचंच कर्ज त्यांनी शिल्लक ठेवलं होतं आणि नंतर ते गेलेत. म्हणजे कुठलाही हिशोब त्यांनी पुन्हा ठेवलेला नाही. समजा कोणी युद्धामध्ये मारलं गेलेलं असेल, त्यांना मदत म्हणून काहीतरी इनाम म्हणून हे देत आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करत आलेले आहेत हे नानासाहेब पेशवे. बघा, गौरवास्पद गोष्ट आहे ही, खूपच खूपच छान गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात मोठी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे पानिपतचा प्रतिशोध. पानिपतच्या युद्धानंतर 10 वर्षानंतर माधवराव पेशव्याच्या काळामध्ये माधवराव पेशव्यांनी एक मोठं सैन्य उत्तर भारतामध्ये रवाना केलेले आणि पानिपतच्या युद्धामध्ये गमावलेला सर्व प्रदेश मराठ्यांनी 10 वर्षांनी का होईना परंतु काबीज केलेला आहे. नजीब खान, त्याची समाधी होती पत्थरगड इथं, तर त्या समाधीची मराठ्यांनी विटंबना केलेली. त्या नजीब खानावर मराठ्यांचा एवढा राग होता की त्याच्या समाधीची सुद्धा विटंबना केलेली. पत्थरगडमध्ये त्याची समाधी होती, तो पत्थरगडच मराठ्यांनी उडवलेला आहे. ह्या नजीब खानाचा मुलगा होता झाबेदा खान, जो पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा होता, त्याला मराठ्यांनी कैद केलेले. गुलाम कादर हा नजीब खानाचा नातू होता, तो सुद्धा नजीब खानासारखाच कपटी होता. त्या गुलाम कादरचा मराठ्यांनी नंतर शिरच्छेद केलेला आहे, त्याला मारून टाकलेलं आहे कपटी असल्यामुळे. आणि ह्या सगळ्या मोहिमेवर मराठ्यांनी जो पराक्रम गाजवलेला आहे, ज्यामध्ये महादजी शिंदे, विसाजी कृष्ण, रामकृष्ण गणेश कानडे आणि मराठी फौजांचं पुण्यात आल्यानंतर त्या काळी सोन्याची फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं गेलेलं. सोन्याची फुलं म्हणतोय बरं का मी. आहे की नाही ही एक अभिमानास्पद गोष्ट. कोण म्हणतंय पानिपत ही नामुष्की आहे? अजिबात ही एक नामुष्की नाही आहे, ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं. अजिबात हा एक कलंक नाही आहे, हे आपल्याला ह्याच्यावरून दिसून येतं. एवढं बोलून मी हा माझा व्हिडिओ समाप्त करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.